नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026च्या MBBS आणि BDS पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया स्टेट सीईटी सेलच्या संकेतस्थळावर सुरू आहे. या प्रक्रियेत SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि ACBC या सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट सीईटी सेलने जारी केलेली सूचना क्रमांक 7 समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑनलाईन प्रणालीमध्ये ऑटोमॅटिकली फेच API इंटिग्रेशन होत नसल्याने अडचणी येत आहेत. यावर सीईटी सेलने मॅन्युअल अपलोड करण्याची काय सोय केली आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्टेट सीईटी सेलने जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणांसोबत API इंटिग्रेशन केले आहे. त्यामुळे तुम्ही नोंदणी अर्जात सर्टिफिकेट नंबर टाकताच तुमचे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लॉगिन मध्ये आपोआप उपलब्ध होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे जर तुमचे प्रमाणपत्र API द्वारे प्राप्त होत नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. सीईटी सेलने त्यासाठी मॅन्युअल अपलोडची सुविधा दिली आहे. जर तुमचे प्रमाणपत्र ऑटोमॅटिकली फेच होत नसेल तर खालील 3 स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1, प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट नंबर. तुमच्या जात वैधता प्रमाणपत्रावर असलेला ED अक्षराने सुरू होणारा नंबर अचूक भरला आहे का याची पडताळणी करा. उदाहरणार्थ ED 2026 व त्यापुढील नंबर. स्टेप 2, अर्जाचा दिनांक ऍप्लिकेशन डेट. API द्वारा डेटा जोडण्यासाठी अनुसूचित जमाती ST उमेदवारांचा अर्ज 15 ऑक्टोबर 2025 किंवा त्यापुढील असावा. तर इतर राखीव प्रवर्गासाठी SC, VJ, NT, OBC, ACBC अर्ज 1 ऑगस्ट 2020 किंवा त्यापुढील असणे आवश्यक आहे. स्टेप 3, मॅन्युअल अपलोडची ट्रिक. वरील अटी पूर्ण करूनही प्रमाणपत्र न आल्यास पोर्टलवरील कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स मध्ये जाऊन अर्जाचा दिनांक 1/1/2019 हा टाईप करा आणि अपडेटवर क्लिक करून क्लोज करा. यानंतर तुमच्या लॉगिन मध्ये मॅन्युअल अपलोडची लिंक उपलब्ध होईल. तेथे ओरिजिनल सर्टिफिकेट स्कॅन करून अपलोड करा. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की तुम्ही मॅन्युअली अपलोड केलेले जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर मूळ कागदपत्रांची तपासले जाईल. जर सादर केलेले प्रमाणपत्र अधिकृत किंवा वैध नसल्याचे आढळले तर संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे फक्त वैध प्रमाणपत्रच अपलोड करा. पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील डॉक्युमेंटेशन आणि किंवा अर्ज भरताना झालेली छोटीशी चूक सुद्धा प्रवेश धोक्यात आणू शकते. म्हणूनच योग्य वेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तुमचा प्रवेश सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या गुणांनुसार योग्य कॉलेजची निवड, चॉईस फिलिंग आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील अचूक मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग सदैव तुमच्या सोबत आहे. अधिकृत मार्गदर्शनासाठी आजच आमच्या 93 25 26 15 62 या व्हॉट्सअप क्रमांकाशी संपर्क साधा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थी व पालकांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.